संदीपान भुमरे यांची छत्रपती संभाजीनगरच्या खासदारपदी जनतेने निवड केलेली आहे। निवड झाल्यानंतर गेल्या 4 दिवसापासून सातत्याने त्यांचं स्वागत करण्यासाठी गर्दी लागते आहे। आजही जर आपण बघितलं तर कायम त्यांचं स्वागत करण्यासाठी मोठी लोकांची रीग जी आहे ती या ठिकाणी लागली असल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात लोक त्यांचं स्वागत सत्कार करण्यासाठी या ठिकाणी जमत आहेत। त्यांचं कार्यालय सातत्याने भरून राहतंय। ते कालच दिल्लीवरून आले तर आजही त्यांचं कार्यालय भरलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। स्वतः संदीपान भुमरे आपल्या बरोबर आहेत। खासदार संदीपान भुमरे ही तुमची नवी ओळख झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात रांग लागते तुमच्या स्वागतासाठी। आता निकाल लागल्याच्या नंतर 4-5 दिवस मी मुंबई आणि दिल्लीला होतो। रात्रीच दिल्लीहून आलो, त्याच्यामुळं कार्यकर्ते हे सगळे भेटायला स्वागतासाठी येऊ राहिले आणि कार्यकर्त्याला एक आनंद झालेला आहे की आपल्या या जिल्ह्याचा खासदार हा म्हणजे शिवसेनेचा झाला, याचा सगळ्याला आनंद झालेला आहे। तुमची दिल्लीला जायची प्रचंड इच्छा होती। गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही ही सगळी तयारी करत होतात आणि दिल्लीला जाऊन सुद्धा आलात। कशी होती दिल्ली? आता मला दिल्लीला जाऊन 2-3 दिवस झाले, पण आता दिल्लीला जे काही आता आपले प्रश्न आहे, मग शहराचे असतील, ग्रामीण भागाचे असतील, आता अधिवेशन झाल्याच्यानंतर ते मांडण्याचा प्रयत्न करू आणि जे काही आपल्या जिल्ह्याचे कामं असतील हे कामं मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करीन। दिल्ली जसं मुंबईचा अनुभव मला 25-30 वर्षाचा आहे, तो निश्चित दिल्लीमध्ये मला कामं येईल। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तुम्ही राज्यामध्ये मंत्रिपदी होतात, पण दिल्लीमध्ये मात्र यावेळेला मंत्रिपदाने तुम्हाला हुलकावणी दिलेली आहे, त्याची काही खंत? मला खंत वगैरे काही नाही, मी समाधानी आहे आणि मला वाटतं माणसांना समाधानी असलं पाहिजे। माणसाच्या अपेक्षा वाढत जातात, पण माणसांना कुठंतरी थांबलं पाहिजे, ह्या मताचा मी आहे। पण मला सांगायचं की पक्षापुढे अनेक अडचणी असतात, अनेक निर्णय घेताना अडचणी येतात, तर मला वाटतं की आपण खासदार झालो याच्यातच आपण समाधानी असलो पाहिजे। पैठणच्या पंचायत समितीचे सभापती, सदस्य सभापती ते देशाच्या सर्वोच्च सभागृहाचे सदस्य, हा तुमचा सगळा प्रवास आहे, कसं वाटतं आज? माझा प्रवास तसा ग्रामपंचायतचा सदस्यापासून झालेला आहे। मग ग्रामपंचायत सदस्य असन, तुमचं पंचायत समितीचा उपसभापती असन, मग आमदार असन आणि आता कॅबिनेट मंत्री असन, पालकमंत्री असन आणि खासदार, असा माझा प्रवास हा कार्यकर्त्याच्या आशीर्वादानं, सगळ्याच्या आईवडिलाच्या आशीर्वादानं आणि बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं हा प्रवास इथपर्यंत आलेला आहे। पण मग हे सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही ज्या शून्यातून सुरुवात केली होती, आज सर्वोच्च ठिकाणी पोहोचलात, त्याच्याबद्दल काय वाटतं? एक तर राजकीय वारसा नव्हता, शून्यातून म्हणजे जे काही आपण सुरुवात केली ही शून्यातून केलेली आहे आणि सगळ्या कार्यकर्त्याच्या आशीर्वादानं, नेते मंडळीच्या आशीर्वादानं शून्यातून जरी सुरुवात केली, पण सगळ्याच्या सहकार्याने इथपर्यंत येण्याचा योग मला आलेला आहे। आज सर्वोच्च म्हणजे दिल्लीला संसद भवनमध्ये जाण्याचा योग हा सगळ्यांच्या आशीर्वादाने, एकनाथ महाराजांच्या आशीर्वादानं आणि संत महंतांच्या आशीर्वादानं हा योग आलेला आहे। आता काही राजकीय प्रश्न आहेत। जेव्हा निवडणूक सुरू होती त्यावेळेला भाजपनं सर्वेचा धाक दाखवून एकनाथ शिंदेच्या अनेक खासदारांची तिकीटं कापायला लावली, म्हणजे तुमचे हिंगोलीचे खासदार असतील, यवतमाळचे खासदार असतील, यांची तिकीटं कापायला लावली, त्यामुळे त्या ठिकाणी पराभव झालेला आहे। त्यामुळे शिंदे गटाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शिवसेनेचं, असं तुमच्या काही आमदारांचा आणि नवनिर्वाचित खासदारांचा सुद्धा दावा आहे। नाही, आता काही नवनिर्वाचित खासदाराचा दावा असेल, आमदारांचा दावा असेल, पण असं काही नाही की कधी चुका होत असतात आणि कधी असं नाही की सातत्याने की मतदारांनी ठरवलेलं राहतं की ह्यावेळेस कोणाला निवडून द्यायचं, तशा पद्धतीनं निवडून दिलेलं आहे। पण मला एक सांगायचं की आम्ही शिंदे साहेबांनी 15 जागा उभा केल्या, त्याच्यापैकी 7 जागा निवडून आलेल्या आहे। हा बी विचार आपण केला पाहिजे। महाराष्ट्रात मला वाटतं की चांगला हे राहिलेलं आहे काय की शिंदे साहेबांनी 15 जागा उभा केल्या आणि 7 जागा निवडून आल्या आणि काही जागा थोड्या मतांनी गेल्या। त्याच्यामुळं असं काही नाही की भाजपचा सर्वे वगैरे हे सगळे कॉमन वगैरे शिंदे साहेबांनी सुद्धा सर्वे केलेला आहे। आता माझ्या बाबतीत एक्झिट पोलनं सांगितलं होतं की भुमरे तुम्ही 3ऱ्या नंबरला राहणार आहे, मग असं कधी असं बी होतं।
पण आता तुमच्याच काही आमदारांचं म्हणणं आहे की लोकसभेला ज्या पद्धतीनं ही तिकिटासाठी दबाव आणला तसं विधानसभेला होऊ देऊ नका, नाहीतर आपलं नुकसान होईल. नाही नाही, असं शिंदेसाहेब लोकसभेला सुद्धा कोणाच्या दबावाखाली येत नाही आणि विधानसभेला सुद्धा दबावाखाली येणार नाही, कारण आमचा पक्ष वेगळा आहे आणि सगळे पक्ष आपापलं काम करतात आणि आपापलं पक्ष वाढवण्यासाठी काम करतात. त्याच्यामुळे कोणी कोणाच्या दबावाखाली येत नाही. ही बोलाची भाषा आहे, चर्चा आहे, पण कोणी कोणाच्या दबावाखाली येत नाही. भाजपनं आणि राष्ट्रवादीनं शिंदेगड शिवसेनेचं जास्त काम केलं नाही अशी सुद्धा तक्रार मुख्यमंत्र्यांनी आमदारांनी केली आहे मुख्यमंत्र्यांकडे. हे तर तक्रार केलेली मला काही माहीत नाही, मी काही कालच्या मिटिंगला नव्हतो, पण मला वाटतं असं काही घडलेलं नाही. सगळ्यांनी एकमेका पक्षाचं काम केलेलं आहे. आता संभाजीनगरला सुद्धा भाजप असन, राष्ट्रवादी असन, तुमचं मनसे असन, प्रहार असन, RPI असन, तुमचं महादेव जानकर गट, सगळ्यांनी काम हे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं. म्हणूनच आपण 1,35,000ची लीड घेतली आणि खैरेला नंबर 3ला टाकलं. दुसरा प्रश्न आहे की नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा भटकती आत्मा म्हणून उल्लेख केला होता. त्यावेळेस शरद पवार म्हणतात की मी कायम राहणारा आत्मा आहे, तुम्हाला कधीच सोडणार नाही. ठीक आहे, आता शरद पवारच्या आत्म्याच्या बाबतीत काल मी बघितलं, याच्या आधी बघितलं, हाय लेवलचे विषय. आता कोण कोणाचा आत्मा कोणाला हे करतो हे कळन काय. जरंगे पाटलाचं उपोषण सुरू आहे. जरंगे पाटील म्हणतात की सरकारकडून माझा काटा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. डॉक्टर उपचार घ्यायला बोलत आहेत पण मी उपचार घेणार नाही असं वगैरे सांगते. तुमचं आणि त्यांचे खूप प्रेमाचे संबंध राहिलेले आहेत. जरंगे पाटलांना काय सांगाल? नाही, जरंगे पाटलाला मी स्वतः भेटायला जाणार आहे. काल विलासबापू भेटून आले, पण निकाल लागल्याच्या नंतर मी 4-5 दिवस मुंबई आणि दिल्लीला होतो आणि जरंगे पाटलाला मी स्वतः जाऊन भेटेन आणि मला सांगायचं की सरकार सकारात्मक आहे आणि सरकार की आरक्षणाच्या बाबतीत सरकारची भूमिका आहे की यांना न्याय दिला पाहिजे, अशा पद्धतीनं काम चालू आहे. मला वाटतं मी स्वतः जाऊन जरंगे पाटलाची भेट घेऊन येईन. आज आता जसं आता आज जर वेळ मिळाला तर आज जाईन, नाही तर उद्या जाईन, पण जाणार आहे आज उद्या. काय शेवटचा प्रश्न, चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे. आजारी असताना सुद्धा त्यांनी चांगला प्रचार केला म्हणतात, पण त्यांना टोमणाही मारला आहे की 1वर असलेला पक्ष, 1,000वर असलेला पक्ष त्यांच्या सोबतीनं 13वरती गेला आणि त्यांना मात्र माघारी यावं लागलं. उद्धव ठाकरेंना कमी खासदार आले तुलनेनं. आता आपण बघितलं असं की उद्धव साहेबांनी किती जागा उभा केल्या. मला वाटतं काहीतरी 21-22 जागा उभा केल्या आणि मला वाटतं 8-9 खासदार त्यांचे आले. ते आपल्या लक्षात आलं की त्यांना गळती लागलेली आहे आणि एक जे खासदार होता काँग्रेसचा, तर ह्या महाविकास आघाडीमुळं मला वाटतं जास्तीच्या जागा ह्या काँग्रेसच्या आल्या. याचा फायदा काँग्रेसला, उद्धव साहेबाचा फायदा काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला झाला. तर हे होते संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की सर्वाधिक फायदा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झालेला आहे. कॅमेरामॅन हर्षलसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.